नमस्कार मित्र हो का आम्ही शेळ्या राखतोय मानगंगा नदीला आणि माझे PM किसानचं हप्तं बंद केलेलं आहे त्यांनी आणि त्यासाठी सांगितलं KYC करा. KYC 2 वेळा केली, कृषी अधिकाऱ्याकडून केली. KYC केली तरीसुद्धा पैसा हप्ता आपणाला देण्यात येते, अजून आला नाही. ती केव्हा देते ते बघा. हे सरकार असं करतंय, हप्ता देणं होत नाही यांच्यानं, भ्रष्टाचार करतात. आणि लोकसभेला मला आधी बंद झालता, लोकसभेला त्याने दिला. लोकसभेला दिला त्यावेळेस बरं दिलं आणि लोकसभा झाल्यापासून माझा हप्ता बंद आहे. KYC करा, कृषी अधिकाऱ्याकडून केली, सगळ्या केली. आणि बघा ही सरकार जमीन कमी आहे त्याला देत नाही आणि जादा आहे त्याला देत आहे. ह्यांनी आमदार खासदार पडून काम केलं ईडीची चौकशी लावून. आधी ईडीची चौकशी लावताना त्यांना एका खोऱ्यानं फावड्यानं त्यांनी 1-2 पोती घेतली होती भरून. आता ह्यांच्यात घेतल्यानंतर ह्यांनी 2, 3, 4, 5, 6 पोत्यानं पैसा असलं घेऊन त्यात ते घेते ते असं हे सरकार आहे. असं सरकारनं काम करून आले हाताला म्हणून सगळंच घ्यायचं बघून. आणि शेतकऱ्यालाही आम्हाला हे काही शेळ्या मेंढ्या मानगंगा नदीला चिलारात राखतोय तरी याने आमचा हप्ता दिला नाही. KYC म्हणतात, KYC 2 वेळा केली, परत कृषी अधिकाऱ्याकडून केली तरी आमच्या PM किसानचा आम्हाला हप्ता बंद आहे आमचा. लोकसभा लागली की तेवढी मतदान करायसाठी देतात तेवढी, मग मतदान झाली की मग हे असंच बसायचं आहे. म्हणून आता मी म्हणतो ही शेळ्या मेंढ्या बंद करायच्या आणि येणाऱ्या लोकसभेला ही येते त्या ती शिटा येत्या शीट तिथं जाऊन अर्ज भरायचा आपला आणि यांना कळवायचं आपण का आहे ती. मग यांनी म्हणून माझा हप्ता आहे ती यांनी भरून द्यायचं काम करावं. नाहीतर आम्हाला ही शेळ्या मेंढ्या सोडून बघा हे असं नदीला चिलारात बसतोय ती येऊन आम्हाला ह्यांनी अर्ज भरायसाठी लावणी. अर्ज भरायसाठी आम्ही येणार पण उपोषण धरणार, आंदोलन करणार, भाषण करून सगळं ह्यांचं कामाला ध्यानला लावल्याशिवाय सोडणार नाही असं आमचं मत आहे. म्हणून ह्याने आमचा हप्ता PM किसानचा ह्याने दिला पाहिजे. नाही दिला तर याने आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लावणी आता येणाऱ्या लोकसभेला. नाहीतर लोकसभेच्या आधी आम्ही पाऊल उचललं जाईल ही त्यांनी ठरवावतं आणि ही हप्तं त्यांनी भ्रष्टाचार ना करता द्यावावतं असं आमचं मत आहे. म्हणून आता आम्ही ठेवतो आणि जय महाराष्ट्र म्हणून यांना आत्ताशी आमचं कसं काय आहे ते दाखवून देतो.